टीव्ही मराठीच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत। हिंगोली परभणी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे आमदार विप्लव बाजोरिया हे मतदारसंघात दिसत नाहीत, ते नेमके आहेत कुठे? अशा चर्चा सध्या हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात आणि जनसामान्यांमध्ये रंगल्या आहेत। मात्र या सर्व चर्चांना आता त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी पूर्णविराम दिला आहे। अकोला रोडवरील हॉटेल शांती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांना आणि चर्चा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे। काय म्हणाले ते पाहूया। अनेक लोकांची जी नाराजगी होती की संपर्कात नाही आलो, तर जनसामान्याच्या संपर्कात विधान परिषदेचे लोक राहत नाही, कारण की आमचा मतदारसंघ वेगळा आहे। आमचा मतदारसंघ म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे आमचे मतदार असतात आणि त्यांचे सातत्याने पूर्ण 8 वर्ष आम्ही कामं केलेली आहे। आणि आताच मी तुम्हाला साम टीव्हीच्या याच्यामध्ये दिला होता की 130 कोटीचे कामाचे GR दिले तुम्हाला मी। ते GRची आपण पडताळणी करा। जर मी 130 कोटीचे काम बाजोरियाने केले नसेल तर आम्ही जबाबदार आहे तुम्हाला। आणि आज तुम्हाला मी ते GR दिलेले आहे। फक्त आम्ही मतदारसंघामध्ये विधानसभेच्या लोकांना अडचण निर्माण होऊ नये, आम्ही ढवळाढवळ करत नाही। फक्त नगरसेवकांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो। तर पूर्ण नगरपालिकेचे तुम्हाला मी नावं सांगितले आहे: सेनगाव, औंढा, कळमनुरी, बसमत, पालम, पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ आणि बसमत आणि शेलू आणि जिंतूर ह्या सर्व नगरपालिकेमध्ये सातत्याने आम्ही फिरत असतो आणि फक्त नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांना अपेक्षित असलेले कामं शासनापर्यंत नेणं, त्यांचे कामं करणं, तेच आमचे मतदार असतात। परंतु काही लोकांमध्ये असा गैरसमज झालेला आहे की तुम्ही दिसले नाही। दिसलं का नाही की जनसामान्यांशी आमचे संबंध येत नाही, परंतु जनसामान्यांनी काही कामं सांगितले तर ते आमचे करणे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही सातत्याने ते करत राहिलेलो आहोत। हिंगोलीमध्ये आम्ही 50 वेळा आलो असेल, परंतु जनसामान्यांशी आमचे संबंध नसतात। ताईसाहेब, मी तुम्हाला दिला ना 130 कोटी रुपयाचे GR तुम्हाला दिलेले आहे। यापेक्षा आता नगरपालिकाच नव्हती 4 वर्षापासून, तुम्ही समजून घ्या थोडं। ऍडमिनिस्ट्रेटर होते, प्रशासक होते, आता प्रशासक 3 महिन्यापूर्वी गेलेले आहे। आता नगरपालिका आहे आणि सर्व नगरसेवक एकजुटीने सातत्याने कामं करत आहे आणि त्यांचे कामं मार्गी लावण्याच्या माझ्या आद्य कर्तव्य आहे। पुढच्या वेळी पत्रकारांशी ह्याप्रमाणे आज संपर्क साधला, हा संपर्क मी कायम ठेवू आणि जनसामान्यांनी काही प्रश्न विचारले, त्यांचे काम असतील तर ते आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। परंतु जनसामान्यांचे प्रश्नच आमच्याकडे आले नाही तर आम्ही कसं काय मार्गी लावा? आमचे काम आहे नगरसेवकांचे, त्यांनी कामं दिले ते आम्ही मार्गी लावू। कोणत्याही नगरपालिकेच्या नगरसेवकाला त्यांनी भेटावा की बाबा रे, तुमच्या आमदाराला आम्हाला भेटायचे आहे। सर्व नगरपालिकेचे सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्याकडे माझा नंबर आहे आणि ते तिथलं नेतृत्व करत आहेत, म्हणून पूर्ण जिल्ह्याच्या नेतृत्व नगरपालिका सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य करतात। त्यांनी सांगावं की तुमच्या आमदाराला बोलवा, आम्ही यायला PT उषा सारखे धावून आम्ही तुमच्यासोबत येऊ। सरकारने अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला। हा प्रश्न फक्त हिंगोली नगरपालिके किंवा आजूबाजूची नगरपालिकेपुरता मर्यादित नसून पूर्ण राज्यामध्ये हा प्रश्न आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण नगरपालिकेमध्ये लोक घेत आहोत, त्याचं कारण हे आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नगरपालिकेला हे घेण्याचे अधिकार आहे। तर सर्व नगराध्यक्षांना आणि COना मी निर्देश करतो किंवा सूचना देतो की जर पदभरती झाली नसेल तर तात्काळ त्यांनी एक विकास आराखडा, अपेक्षित असलेले लोकांचा विकास आराखडा द्यावा। ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्याचे आदेश मी शासनाकडून तात्काळ त्यांना करून देण्याचे तुम्हाला आश्वासन नाही, अभिवचन देतो।